तुम्हाला सांगतो आजचं त्यांचं बोलणं हे शिळ्या कडीला उतारलेलं होतं। त्याचबरोबर आजचं हे त्यांचं बोलणं कायद्याच्या पलीकडे जाऊन बोलणं होतं आणि ज्या व्यक्तीला शेती विषयक काहीच कळत नाही, ढेकळं कळत नाही, आमच्या काळ्या मातीला ढेकळं असतात, ढेकळं फोडावं लागतात पेर पाण्यासाठी, मशागतीसाठी, यांना काही ढेकळं माहीत नसलेली ती पत्रकार परिषद होती। शेती विषयावरली, शेतीच्या अवजारांवरली, त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामधली कोणतंही अज्ञान असं त्यांचं प्रदर्शित होत होतं। ते कोणाचे तरी बोलके होते हे लक्षात आलं। त्यांनी जे बोलल्या 350 कोटी, मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, त्यांच्या बोलण्यामध्ये त्या एकतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पडदे के पीछे क्या है भाई, कोण राजकारणी है भाई, आणि विरोधकांचं नाव घ्यायला पाहिजेत होतं, फिडरचं नाव घ्यायला पाहिजेत होतं। आम्ही म्हणत नाही की सुप्रियाताईंनी समोर येऊन बोललं पाहिजे, कुणी त्यांच्यासाठी बोललं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे। परंतु तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे, जे तुम्ही आता म्हणालात की 350 कोटी आणि हे तुमचे गणित आणि त्यांनी सांगितलेल्या गणितावर तुम्ही माध्यम बातम्या चालवत आहात, तुम्हाला सांगतो ह्याची जी तत्वनिष्ठता आहे ती तत्वनिष्ठता भारताच्या सहकार खात्यामार्फत, म्हणजे केंद्रीय सहकार खात्यामार्फत निश्चित केलेली असते। आणि ही जेव्हा निश्चित केलेली अशी तत्वप्रणाली आहे, ह्या प्रणालीमध्ये कुणालाही बदल करता येत नसतो। आणि तुम्हाला माहिती आहे आज जे आहे तुम्हाला सांगतो सोशल मीडियाचं युग आहे आणि अशा युगामध्ये सोशल मीडिया युनिव्हर्सिटी आहे। आणि अशी काही लोक जसं आज पत्रकार परिषद घेतली, त्या गोष्टी मागचं तथ्य पत्रकारांना सांगितलं नाही, सत्य पत्रकारांना सांगितलं नाही, जे मी आज TV9च्या माध्यमातून डॉक्युमेंट सहित दाखवत आहे। जे प्रेक्षक आहेत ज्यांनी सकाळी जे डोळ्यामध्ये धुळफेक करून घेतली, त्यांनी आता डोळे उघडून पाहिलं पाहिजे, कांटळ्या उघडून ऐकलं पाहिजे, आणि ज्यांनी धुळफेक केली त्यांनी सुद्धा आता जे त्यांचे नेटेड आईज म्हणतात डोळ्यांना, त्या नेटेड आईजनी पाहिलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे। तुम्हाला सांगतो त्यांनी जे तुम्हाला ऑनलाईन व्ह्यू करून दाखवलं, तर ते ऑनलाईन व्ह्यू होतं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचं। आणि ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीर दृष्ट्या हे बिझनेसच करता येत नाही, बंधन आहे, कारण त्याची गॅरंटी, श्युरिटी, वॉरंटी काही नसते आणि याच्यामध्ये फसवणूकच झालेली आहे। आणि फसवणुकीकरिता तुम्हाला माहिती आहे आजकाल सोशल मीडियावर टाकलं जातंय, म्हणजे 4 लाखाची वस्तू 40,000ला मिळणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।